केमिकलची वाहतूक करणारा कंटेनर सोलापूरहून रत्नागिरीच्या दिशेनं चालला होता। मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला कंटेनर तळसंदे गावाजवळच्या शामराव पाटील शिक्षण समूहाच्या परिसरातील वळणावर आला असताना चालकाचा ताबा सुटून पलटी झाला। या अपघातामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या सुमारे 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। रात्रीपासून कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरू होतं, परंतु त्यात यश येत नसल्यानं कंटेनर टाकी आणि चालक केबिन वेगळी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार सुमारे 14 तासांच्या प्रयत्नांनंतर बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला कंटेनर बाजूला करत वाहतूक सुरू करण्यात यश आलं। या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून कंटेनरचं नुकसान झालंय। वाहतूक ठप्प असल्यानं या मार्गावरून प्रवास करत शिक्षणासाठी, नोकरीसाठी जाणाऱ्यांची गैरसोय झाली। कोडोलीहून कोल्हापूर वडगावकडे जाणारी वाहनं पारगाव, पाडळी, अंबप मार्गे वळवण्यात आली, तर वाठारहून कोडोलीच्या दिशेनं जाणारी वाहनं तळसंदे, जुने पारगाव, नवे पारगाव या मार्गे वळवण्यात आली। तळसंदे गावापासून दोन्ही बाजूंना कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या।